कॉलनीचं गूढ अदृश्य होणं ही कथा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात जुन्या आणि न उलगडलेल्या रहस्यांपैकी एक आहे. याला द लॉस्ट कॉलनी असंही म्हटलं जातं. चला जाणून घेऊया नेमकं काय घडलं होतं ते. तर 1587 मध्ये जॉन व्हाईट यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 110 इंग्रजी वसाहतवाद्यांचा एक गट उत्तर कॅरोलिनामधील रोनोक बेटावर पोहोचला. तेथे त्याने एक छोटी वसाहत स्थापन केली. जॉन व्हाईट काही दिवसांसाठी इंग्लंडला मदत आणायला गेले. 3 वर्षानंतर म्हणजे 1590 मध्ये ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांना धक्काच बसला. अजूनही न उलगडलेले रहस्य म्हणजे संपूर्ण वसाहत अचानक अदृश्य झाली होती. 110 वसाहतवादी, त्यांची घरे, वस्तू सर्व गायब झालं होतं. तेथे एकही व्यक्ती नव्हती. गोष्ट म्हणजे संघर्ष किंवा हल्ल्याची कोणतीही चिन्हे नव्हती आणि व्हाईट यांना फक्त एका खांबावर कोरलेला क्रोटोआन हा शब्द आणि एका झाडावर कोरलेला क्रो असे अक्षर सापडले. क्रोटोआन हे जवळच्या बेटावर राहणाऱ्या स्थानिक जमातीचे नाव होते, पण जबरदस्तीने गेल्याचे क्रॉसचे चिन्ह कोणतेही नव्हते. जॉन व्हाईट यांना खराब हवामानामुळे क्रोटोआन बेटावर जाऊन तपास करता आला नाही आणि त्यांना इंग्लंडला परत फिरावं लागलं. त्यानंतर रोनोके वसाहतवाद्यांना कधीही शोधता आलं नाही. आजही रोनोके वसाहतीचे गूढ उलगडलेले नाही. ते 110 लोक अचानक कुठे आणि कसे गायब झाले हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठं रहस्य आहे आणि हे एक थरारक सत्य मिस्ट्री आहे असं देखील म्हणता येईल.